चकली तर तुम्ही बऱ्याचदा खाल्ली असेल, पण अशी बिना भाजणीची झटपट तयार होणारी चकली तुम्ही कधी खाल्ली आहे का? नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधाज मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर. तर आज आपण पाहणार आहोत फक्त 2 बटाटे मिक्सरला लावून झटपट तयार होणारी कुरकुरीत बटाटा चकली. बिना भाजणीची, बिना झंझटची, अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होणारी ही कुरकुरीत चकली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी ही चकली. तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे आपल्याला 2 मीडियम साईजचे बटाटे उकडलेले चिरून घ्यायचे आहेत. आता हे चिरून घेतलेले बटाटे इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घातल्यानंतर इथे आपण यामध्ये थोडंसं बटर घालून घेतलेलं आहे. बटरच्या ऐवजी इथे तुम्ही 1-2 चमचे तेल देखील वापरू शकता. आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. मिक्सरला बारीक केल्यानंतर पाहू शकता या पद्धतीची पेस्ट इथे तयार होते. आता ही तयार झालेली पेस्ट आपण एका साईडला ठेवून देऊया. यानंतर इथे आपल्याला 2 कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. आता ज्या कपने आपण तांदळाचं पीठ घेतलं त्याच कपने अर्धा कप बेसन पीठ घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे. इथे तुम्ही लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 ते 2 चमचे तीळ आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि सर्वात शेवटी एक अर्धा चमचा ओवा चोळून या पद्धतीने घालायचा आहे. आता इथे आपण हे चमच्याने चांगले मिक्स करून घेणार आहोत. चमच्याने हे चांगले मिक्स केल्यानंतर आता यामध्ये आपल्याला आपण जी बटाट्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती संपूर्ण बटाट्याची पेस्ट आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला ही बटाट्याची पेस्ट यामध्ये घातल्यानंतर पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. या पद्धतीने इथे आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. तर पाहू शकता इथे मी हे या पद्धतीने चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि सर्वात शेवटी अगदी थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे चांगलं मळून घ्यायचं आहे. इथे आपल्याला हे पीठ घट्ट असंच मळून घ्यायचं आहे. पातळ पीठ इथे आपल्याला तयार करून घ्यायचं नाही. तर पाहू शकता या पद्धतीने हे पीठ तयार करून झालेलं आहे. आता लगेचच इथे आपण चकली तयार करायला घेणार आहोत. चकलीच्या साच्याला इथे आपण आतून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे पीठ तयार करून घेतलेलं आहे ते पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे. साच्यात बसेल इतपत पीठ इथे आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे. एका साईडला गॅसवरती कढईमध्ये तेल छान कडकडीत गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. चकली तेलामध्ये सोडताना तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. आता इथे तेल चांगलं तापलेलं आहे. यामध्ये आपण चकली सोडून घेणार आहोत. रेसिपी तुम्ही इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा आणि आवडली असेल तर मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. आता इथे आपण या पद्धतीने चकली या तेलात सोडून घेतलेली आहे. आता जोपर्यंत या तेलावरचे बुडबुडे कमी येत नाहीत तोपर्यंत इथे आपण चमचा किंवा झारा याला लावायचा नाही. बुडबुडे कमी आल्यानंतरच इथे आपण एका झाऱ्याच्या साहाय्याने ही चकली पलटी करून घेणार आहोत. आता गॅसचा फ्लेम इथे आपल्याला थोडासा कमी करायचा आहे आणि मंद आचेवरती याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत इथे आपण ही चकली छान अशी तळून घेणार आहोत. आता दोन्हीही बाजूंनी इथे आपण ही चकली छान अशी तळून घेतलेली आहे. पाहू शकता याला कलर देखील मस्त असा छान आलेला आहे.
आणि याच पद्धतीने इथे आपण बाकीच्या सुद्धा सर्व चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अगदी झटपट तयार होणारी ही बटाटा चकली नक्की ट्राय करून पहा. अगदी कमी साहित्यांमध्ये झटपट तयार होणारी ही चकली तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. तर पाहू शकता अगदी मस्त अशी कुरकुरीत चकली इथे तयार झालेली आहे. पाहता क्षणी खावीशी वाटणारी ही चकली नक्की ट्राय करून पहा. तर रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.